संस्थेच्या वतीनं आपण फोटो कोण काढेल? संस्थेच्या वतीनं आपण हे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. अमोल राऊतच्या बाबतीमध्ये तुम्हाला ऑलरेडी बोललेलं आहे की आणि इथे जे आपलं तो आपल्या अल्फाबाईचा विद्यार्थी आहे आणि इथे जे काही शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचं युनिट आहे केअर डिपार्टमेंटचं अतिशय सक्षमपणे तो चालवतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जावेद हबीब नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे बरोबर. इंटरनॅशनल फेम व्यक्ती आहे. अनेक वेळा ते इथे आलेले आहेत आणि जावेद हबीबचं जिथं वर्कशॉप असतं अमोल राऊत त्यांना बोलवलं जातं आणि एक वेगळं ताकद त्यांनी दबदबा जावेद हबीब या अकॅडमीमध्ये मिळवलेला आहे. आज नाही म्हटलं तरी 50-60 हजार रुपये मंथली ते मिळवतात आणि खूप कष्टामधनं मी प्रवास बघितला गेल्या 6-7 वर्षाचा. अतिशय कष्टामधनं त्यांनी हा प्रवास केलेला आहे. तर आपण पुरुष त्याच्या टाळ्या वाजून स्वागत करूया. त्यांनी यश मिळवलंय, कशा पद्धतीने कष्ट घेतले त्यांनी, तर थोडक्यात तुमच्याशी त्या पद्धतीने त्यांनी संवाद साधावा. अमोल प्लीज. अमोल सरांना मानणारे अनेक विद्यार्थी, जसं कदाचित अमोल मला मानत असेल पण मी बघितलंय की अमोलला मानणारे, कारण अमोलनी आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे किमान 50-60 विद्यार्थ्यांना स्वतःचे व्यवसाय चालू करून दिलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी मुंबई बेंगलोर या ठिकाणी काम करतात. अनेक विद्यार्थी असे पण आहेत की जे PE इंजिनिअरिंग झालेत पण नंतर त्यांना त्यांनी त्याच्याकडे ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्यामध्ये ते त्या इंजिनिअरिंग मधनं मिळणाऱ्या जॉब पेक्षाही या जॉब मधनं अधिक चांगल्या प्रकारचं अर्थार्जन करतायत. सर्वांना पाठीमागे आवाज येतोय का? आवाज येतोय सर्वांना? ओके. मी अमोल राऊत, मावळे नंबर 1 चा आहे. मी 2006 साली सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. मी राधिका माध्यमिक विद्यालयाचे आहे तिथं 2006 साली 10वी मधून झाली होती. असं तुमच्यापैकी असं पाठीमागं बसलो होतो पण ही बिल्डिंग होती त्यावेळेस ब्ल्यू कलरची बिल्डिंग होती. त्यावेळेस मी MA साठी कोर्स केला. MA साठी नंतर मला इथलं सरांच्या सगळ्या गोष्टी आवडल्या आणि ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही जेवढं तारंगत असाल तेवढं तुम्हाला पुढे जाऊन स्कोप भेटणार आहे. तसं मी DIT, DTP, टायपिंग हे कोर्स केले. त्यानंतर मला सरांनी 2012 साली रोटरॅक्ट मध्ये संधी दिली. रोटरॅक्टचा मी अध्यक्ष होतो कारण सरांनी मला बोलवलं की सर मी तुला अध्यक्षपद करतो पण म्हणलं सर मला का माझ्याकडे काय पेमेंट नाही, पैसे नाही. म्हणलं सर मी गोष्टी नाही करू. सर मला पेमेंट वगैरे काही द्यायला नाही पण तुझ्याकडे जे काय स्किल आहे, तुझ्याकडे जे काय सामाजिक कार्य करण्याची जी आपुलकी ते बघून मी तुला हे करतो का 1 रुपया खर्च करायची गरज नाही आहे. बट ठीक आहे म्हणजे चालेल म्हटलं. मी त्यावेळेस यशबाईला असताना सरांनी मला रोटरॅक्टचं अध्यक्षपद दिलं. त्यावेळेस आम्ही 6 महिन्यामध्ये 29 कार्यक्रम घेतले होते. पुण्यामध्ये आम्हाला कमी दिवसामध्ये जास्त कार्यक्रम घेतले म्हणून आम्हाला ट्रॉफी परत सन्मानपत्र पण भेटलं होतं. तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी कॉलेज लाईफला असताना कमोशिकामध्ये पण काम करायचो जेणेकरून की बाबा कॉलेज म्हटलं की काही गोष्टी म्हणजे फिरणं, क्लास बुडवणं किंवा त्या सगळ्या गोष्टी लोक करतात. आम्ही त्यावेळेस सगळी मुलं मुली फिरत असताना आम्ही कॉलेजमध्ये असताना बागेमध्ये गवत काढणे, बँक पुसणे, लायब्ररीमध्ये पुस्तक लावणे, त्यानंतर जे पेपरचे गड्डे ते गड्डे बांधून सगळे व्यवस्थित सेपरेशन करणे अशा गोष्टी करत होतो. पण जे काय आहे ते आज मी सरांच्यामुळं आहे किंवा अल्फाबाईट परिवारामुळं मी आज उभा आहे स्वतःच्या पायावरती. आणि जेणेकरून की आज शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि जावेद हबीब अकॅडमी इंदापूर, तुम्हाला माहिती आहे का जावेद हबीब अकॅडमी इंदापूर? तर मी इथं हेअर ब्युटी, मेकअप, नेल आर्ट, हेअर एक्सटेन्शन असे मेहंदीचे कोर्सेस आहेत. असे जुने लोक बोलायचे बघा की तुमच्या हातामध्ये जर कला असेल तर उपाशी कोणीही म्हणणार नाही.
माझं पण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन 1 इयर डिप्लोमा झाले फायर अँड सेफ्टीचा. पण ह्या क्षेत्रामध्ये मी जॉबला होतो, पण जॉबमध्ये लिमिट आहे. तुम्हाला लिमिट जर पार करायचं असेल तर तुम्हाला हा व्यवसायच करावा लागेल. आणि आत्ता बघा एक जे आर पण काढलं आहे की तुमच्या प्रत्येक कॉलेजमध्ये, मी लहान असताना पण आम्हाला मराठी शाळेमध्ये मातीच्या वस्तू बनवायला सांगायचं. त्याच्या पाठीमागे एक रिझन होतं की काहीतरी व्यावसायिक तयार व्हावे. ओके, तसं आत्ता पण एक कॉलेजला एक जे आर आलेला आहे. 60% सिलेबस हा कॉलेजने शिकवायचा, 40% त्यांनी बाहेरनं शिकायचे, म्हणजे त्याला 100 मार्क भेटणार. तर तुम्ही काय करायचे की ज्यावेळेस तुम्हाला ऑदर स्किलमध्ये ज्ञान असेल किंवा तुम्हाला ऑदर शिक्षणाबरोबर तुम्ही ऑदर स्किलमध्ये असाल, तुम्ही कमी वयामध्ये पैसे कमवायला लागणार आहात. जेणेकरून की तुम्ही आता मेहंदीचा शॉर्ट टाईम 1 महिन्याचा कोर्स केला तर तुम्ही एखाद्या नवरीच्या हातावरती जर मेहंदी काढली तर तुम्ही किती रुपये घेऊ शकता? 3000 रुपये, 4000 रुपये घेऊ शकता. किती? 2 ते 3 तासामध्ये. बरोबर की नाही? मग अशी स्किल डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये मुलीच नाही तर मुलं सुद्धा करिअर करू शकतात. आज मोठमोठ्या पिक्चरचे शूटिंग असतात, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आर्टिस्ट म्हणून हा मुलं काम करतात. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणाला गायडन्स किंवा करिअर करायचं असेल तर आपल्याकडे हेअर ब्युटीचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हन हेअर कसा बोलतो, हेअरमध्ये किती लेअर आहेत, आपण हेअर व्हाईट का म्हणून होतो, हेअर गळतो का म्हणून, त्यानंतर ह्याच्यापासून तुम्हाला आपण नॉलेज येतो. म्हणजे तुम्हाला जे डॉक्टर लोक जे करतात की हेअरफॉल होतो, डॉक्टरकडे जा, गोळ्या घे, हे घे, आपण सगळ्या ट्रीटमेंट हे तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये 70 ते 80% डॉक्टर बनवतो. जेणेकरून की तुम्ही एखादं क्लायंट आले की मला बोलले की मला हेअरफॉल होतोय, स्किन डॅमेज झाली आहे किंवा अशा गोष्टी, तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता. सपोज एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आज सर्वजण आहेत, ज्यावेळेस तुम्हाला असं जाणवतं की आज रोजच्या पेक्षा मी थोडं काळा दिसतोय किंवा काळी दिसते, जाणवतं सगळ्यांना, जाणवतं की नाही? तर जसं आपल्या स्किनला जर 28 डेजला काय होतं, डेड स्किन नावाचा एक लेयर येत असतो. जसं आपण टाकतो तसं आपल्या स्किनला जर 28 दिवसाला डेड स्किन हा नावाचा लेयर येत असतो. तर तो लेयर जर तुम्ही प्रॉपर रिमूव्ह नाही केला तर तो लेअरवरती लेअर साचून त्यावरती स्किन आपली ब्लॅक पडत जाते. की आपण म्हणतो मग मी कॉलेज असताना असं दिसत होतं, तसं दिसत होतं, तेव्हा आता स्किन माझी अशी झाली. मग त्याला तुम्ही जर प्रॉपर रिमूव्ह नाही केलं, मग त्याला रिमूव्ह कोण करणार आहे? मग तुमचं स्क्रबिंग असेल, क्लीनअप असेल, फेशियल असेल, ह्या सगळ्या गोष्टी, ब्लीच असेल, फेशियल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या एक मंथली एक हा करावाच लागणार आहे. किंवा मसाज असेल, तर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही 6 महिन्याचा एक कोर्स केला, 6 महिन्याचा कोर्स आहे, 1 महिन्याचा कोर्स आहे, 3 महिन्याचा कोर्स आहे, तुम्ही हा एक कोर्स केला, तुम्ही कमीत कमी स्टार्टिंग तुम्हाला जॉबची प्लेसमेंट 100% आमच्याकडून भेटणार आहे. तुम्ही कमीत कमी 20 ते 22,000, 25,000 पेमेंट तुम्ही कमवू शकता. पार्ट टाइम जॉब पण याच्यामध्ये आहे. इव्हन टॅटूचे पण कोर्स आपल्याकडे, ज्याचं ड्रॉइंग चांगलं आहे, ड्रॉइंग चांगलं आहे, ज्यांना बाबा आर्टिस्ट चांगलं येते किंवा स्केच चांगलं करू शकतात, ते असे लोक ह्या क्षेत्रामध्ये भरपूर करिअर करू शकतात. तुम्हाला एक टॅटू काढलं तर 2000-3000 रुपये घेता. एक टॅटू काढले 1.5 तास हे झाला, 1 ते 1.5 तास खूप झाला. तर ह्या क्षेत्रामध्ये कोणाला करिअर वगैरे करायचं असेल, सपोज ब्युटीमध्ये काय काय येतं, थ्रेडिंग आहे, वॅक्स आहे, मेनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल ब्लीच. पण ठीक आहे, मला आज खरंच सांगा की आज छान दिसायला कोण आवडत नाही. आज हे प्रेझेंटेशनचं युग आहे. बाबा जो तो माझी मैत्रीण असं दिसते, माझा मित्र असा दिसतोय, मला ह्याच्यापेक्षा थोडं भारी दिसलं पाहिजे, आणि हेअरकट असं केलं आहे, मग मी पण असा हेअरकट करेल. त्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरती प्रेझेंटेशन डिपेंड आहे. तर तुम्हाला माणूस काम करणार असू द्यात किंवा मजुरी असू द्यात, तर तो काय करतो, थोडे पैसे साठवून का होईना, हळूहळू का होईना, पण काय करतो, काय गोष्टी ब्युटी असेल, सर्व्हिस असेल, हेअरकट असेल, सेविंग असेल, तुम्ही लेडीच्या काय गोष्टी असेल, त्या गोष्टी मेकअप असेल, ह्या करतात. तुम्ही बघा, घरामध्ये एखादा सण असेल किंवा छोटा मोठा प्रोग्राम असतो तरी आपण काय करतो, एक छोटासा मेकअप करतो, लाईटली मेकअप करतो. त्याला पर्सनल मेकअप म्हणतात, पार्टीवेअर मेकअप म्हणतात तुम्हाला. आणि आमच्यात आता मेकअपचे क्लासेस चालतात, जे माझ्याकडे विद्यार्थी शिकतात, त्यांना काय केलं जातं, एक मॉडेल म्हणून आम्हाला एक डेमोसाठी मुली पण हवे असतात. कोणाला ह्यांना तुम्हाला मेकअपसाठी शूट करायचं असेल तर मेकअप फ्रीमध्ये तुम्हाला करून दिला जाईल. फक्त शूटचे आम्ही फोटो व्हायरल करणार. कोणाला डेमो म्हणून यायचं असेल तरी कॉन्टॅक्ट करायचं, त्यातून आम्हाला नावं भेटतील. प्लस आपल्याकडे दुसरं आहे नेल आर्टचे कोर्स आहे, नखांवरती डिझाईन केले जाते. तुम्हाला नेल नसताना सुद्धा तुम्हाला कृत्रिम प्रकारचे नेल बसवले जातात, ते ओळखू येत नाहीत. नखांवरती तुमच्या डिझाईन केली जाते. जसं की नवरी ब्रायडल आपण त्याला म्हणतो, तुम्हाला कुठं मराठी भाषेमध्ये बोलत आहे की ब्रायडल असेल तर काय केलं जातं, त्यांना बाबा शूट केलं जातं, त्यांचं
जे काही मेहंदी असेल त्या नखांवरती डिझाईन केली जाते, त्यांना आपण काय केलं होतं, एक नखांवरती डिझाईन करायला किंवा तुमच्या 10 बोटांवरती डिझाईन करायला त्याचे 2-2 हजार रुपये घेतले जातात. तुम्हाला खर्च काय फक्त 300 ते 400 रुपये खर्च आहे फक्त. त्याच्यानंतर तुम्ही हेअर क्षेत्रामध्ये एवढं प्रॉब्लेम चालू होतात हेअरचे, हेअर फॉल होणे, हेअर ड्राय डॅमेज पडणे. सपोज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की शॅम्पू तुम्ही कोणकोणता करता, हेअर वॉश करताना तुमची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून की तुम्ही हेअर वॉश केल्यानंतर हा शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर यूज का म्हणून करायचा. कंडिशनर यूज जर नाही केलं तुमचे हेअर ड्राय डॅमेज होणार आहे. सपोज तुम्ही सगळ्यांचे हेअर सारखेच कापले, कोणाचे ड्राय हेअर आहेत, कोणाचे ऑइली हेअर आहेत, कोणाचे कॉम्बिनेशनवाले हेअर आहेत, स्प्रेटनवाले हेअर आहेत, केमिकलवाले हेअर आहेत, अशा सगळ्यांना प्रत्येकाला वेगवेगळा शॅम्पू जातो. आणि आपण काय करतो, दुकानमध्ये जातो, जो पाऊच अवेलेबल असेल जो समोर दिसतो मग आपण तो शॅम्पू घेतो. पण तुमच्या हेअरमध्ये ड्राय असेल तर तुम्ही ड्राय बेसवाला शॅम्पू यूज केला तर आणखी तुमचे हेअर ड्राय पडत जाणार आहे. तर तुम्ही तुम्हाला चूज शॅम्पू प्रॉपर करता आला पाहिजे. इवन तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त तुमची हेअर वॉश करताना तुम्ही नुसतं शॅम्पू करत असाल तर तुम्हाला प्री ऑइलिंग केलं पाहिजे, जेणेकरून ते शॅम्पूमध्ये 0.05% केमिकल आहे. कारण तुम्ही तुमच्या हेअरवरती केमिकल यूज करत असाल तर तुम्हाला त्याला ऑइल कारण ऑइलमध्ये केमिकल मिक्स होत नाही आहे. पहिले त्याला प्री ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्हाला शॅम्पू यूज करायचा जेणेकरून तुमचा हेअर हा स्टेप राहील. अशा सगळ्या प्रकारचे स्ट्रेटनिंग असेल, स्ट्रेटनिंग माहिती आहे, स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग, स्मूथिंग, कलर, हेअर स्पा, हायलाईट, असे कुठं हायलाईट. जे पिक्चरमध्ये तुम्ही टी व्ही पाहत असाल तर तुम्ही टी व्हीमध्ये जसे हेअर असतात तसे तुम्हाला इथं आपल्या इथं करून भेटले जातात. सर्व्हिसेस प्लस तुम्हाला कोर्सेस पण आहेत. तुम्ही 6 महिन्याचा एक कोर्स केला ना कमीत कमी 25 ते 30,000. तुम्ही स्वतः जर बिझनेस जर टाकला तर तुम्ही 50-60 हजार रुपयाचे प्लस कमवणार आहे. मग तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचे का नोकरी करायची हे तुम्ही ठरवायचे. आणि इथं आपल्याकडे गारमेंट फॅशनचे पण कोर्सेस आहेत. 1 महिन्यापासून ते 6 महिने वर्षापर्यंत कोर्सेस आहेत. ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तुम्ही तो कोर्स तिथं येऊन निवडू शकता. की आपण नेक्स्ट टाईम सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे एक नेक्स्ट वीकमध्ये आपण एक प्रेझेंटेशनचा डेमो लाईव्ह करणार आहे. तुमच्या इथं लाईव्ह डेमो करणार आहे. खरं तर अमोलचं महत्त्वाचं काय माहिती का, म्हणजे असं बेसिकली फॅक्ट आहे की अगदी पुण्याहून काही लोक खास त्याच्याकडे सर्व्हिससाठी येतात. वेगवेगळं स्किल आहे वेगवेगळ्या ठिकाणून. कारण का आता स्किल जावेद हबीब ज्यावेळेस इथं त्यांनी आणलं होतं, जावेद हबीब त्याचं खूप कौतुक करत होते आणि ते मला म्हटले की कुछ नाही सर, मेरा काम बोलता है, मेरे हात बोलते है. प्रत्येकाचं काम बोलत असतं. त्यांचं एक वाक्य, 1 नूर आदमी और 10 नूर कपडा. तुम्ही इथून पुढच्या जगामध्ये त्याला म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुम्ही कसं दिसता, हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, त्याला खूप महत्त्व आहे. इथून पुढे ते वाढत चाललंय. तर त्यामुळे अतिशय महत्त्वाचं स्किलिंग आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याची व्हॅल्यू खूप जबरदस्त मोठी आहे. कारण आपलं स्वतःचं सादरीकरण हे आपल्या दिसण्यात होत असतं. कळलं का? तर अतिशय छान प्रकारचं काम अमोल सर तिथं करतायत आणि वेगवेगळे छोटे वर्कशॉप तुमच्यासाठी ते देणार आहेत. त्याचं आपण नियोजन पण पुढे करणार आहोत. तर पुनश्च एकदा त्यांनी जी काही वेगळी उंची मिळवलेली आहे त्या क्षेत्रामधली आणि जावेद हबीब सारखी व्यक्ती त्याला प्रत्येक वेळेस त्यांना वेगवेगळ्या वर्कशॉप्सना बोलवते ट्रेनिंगसाठी, हे आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अमोल तू ज्या पद्धतीनं कष्ट आहे, यात सर्वात महत्त्वाचं काय आहे तर कष्ट आहेत. काल पण आपण हर्षवर्धन जे काही बोलला, आता अमोल सरांच्या बाबतीमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत ते तिथे काम करत असतात. माणसाची कष्ट बोलतात, माणसाचं काम बोलतं, स्किल बोलतं. शेवटी तुम्ही समाजाला काय सेवा देताय, सर्व्हिस कशा पद्धतीने देताय याची खूप व्हॅल्यू आहे आणि ती ॲटिट्यूड बिल्ड होणं हे खूप गरजेचं आहे. तुला अजून एक तर आता अल्फाबेटमध्ये जे काही इमेज केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतील तर त्यांच्यासाठी आपण एक ऑफर ठेवतो आहे. तुमच्यासाठी फ्री हेअरकट ठेवतो आपण सगळ्यांसाठी, ज्यांना छान दिसायचे. आपण टाळ्यापासूनच आपण विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही ठेवा. तर धन्यवाद या ऑफरबद्दल. चांगली संधी तुम्हाला. एक फ्री हेअरकट आणि जावेद हबीब सारख्या अकॅडमीमध्ये हेअरकटची कॉस्ट खूप आहे, परवडत नाही म्हणून मी जात नाही तिथे. एवढ्या लांबून काही दिसणार नाहीये तरी पण मी तुम्हाला जेवढं दिसेल तेवढं दिसेल. आपण प्रोजेक्ट मध्ये दाखवूयात ह्या गोष्टी.
डिजिटलवरती भरपूर सारे तुम्हाला हेअर कट तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती काही सर्च करून हेअरविषयी स्किनविषयी ते तुमचे फक्त अल्फाबेटमधून जो विद्यार्थी पाहिजे तुमच्या थ्रू तुमच्या फॅमिली मेंबर असतील त्यांना सर्व्हिसेसचा तुम्ही प्रोव्हाइड करा. नसेल तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील ते बाबा कॉलेज संपले घरी आहेत पण असे लोक बसू नयेत. त्यांना एक 20-30 हजार रुपयाचा कोर्स केला आपण त्यांना कुठे कशामध्ये बसवेल ते बघूया. त्यांना आपण एक छोटा मोठा कोर्स केला तर त्यांचं लर्निंग किंवा ते 2 पैसे कमवू शकतात. तुमच्यामुळे एखाद्याचं जर चांगलं होत असेल एखादा प्रपंच चालू होत असेल तरी तुम्हाला त्याचं पुण्य भेटणार आहे. तर तुम्ही जे निश्चित सांगा तुमचे मित्रमैत्रिणी जे असतील ते बाबा घरी आहेत ते कॉलेज करत नाही ते शिकत नाही ते त्यांना काहीतरी करायचं आहे. स्किल डेव्हलपमेंट ज्याच्या हाती कला असेल तर तो उपशी कधी मारणार नाही आहे हे त्यांना सांगा. तुम्ही तुमचं कोण असेल तुमच्या थ्रू असेल तर त्यांना आपण डिस्काउंट निश्चित देऊया. धन्यवाद अमोल. बेसिकली त्यांनी तुमच्यासाठी फ्री सांगितलेलं आहे तुमच्यासाठी फक्त. आणि तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये कोणाला जर स्किलिंग शिकायचं असेल हे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्याच्या अनुभवानुसार की त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना असं स्किलिंग गेल्या 6-7 वर्षात शिकवलं आहे आणि ते विद्यार्थी 20 ते 25 हजार रुपयापेक्षा जास्त कमवत आहेत. स्वतःचे शॉप्स त्यांनी टाकलेत. काही शॉप त्याच्या विद्यार्थ्यांच्या काही शॉपच्या ओपनिंगला मी स्वतः गेलेलो होतो अँड दे आर व्हेरी हॅपी अर्निंग देअर मनीज अँड गिव्हिंग बेस्ट सर्व्हिसेस. निमगावचं कोण आहे का निमगावच्या गणपती मंदिराच्या पाठीमागे एक ईगल म्हणून आहे. रणजित परांडे आणि सुधीर मिसाळ म्हणून माझेच विद्यार्थी आहेत ते. तर त्या दोघांनी तिथं चालू केलेलं आहे. वालचंद नगरमध्ये चालू केलेलं आहे. पुण्यामध्ये पण त्याचा विद्यार्थी आहे. मी ज्या रूटनी जातो घरापासून लालबहादूर शास्त्री रोडला काय सगळं महेश हवालदार त्याचं अतिशय छान पुण्यामध्ये इज डुईंग व्हेरी वेल पुणे. तशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे विद्यार्थी आहेत. आणि तुम्ही पण तुमच्यामध्ये जर हुनर असेल वेगळे पण काही करायची इच्छा असेल मग ते हेअर आहे फॅशन डिझायनिंग आहे नेल आर्ट पण वेगळा प्रकार आहे ब्युटी पार्लरची वेगळ्या गोष्टी आहेत मेकअप आर्टिस्ट म्हणून कोर्स आहे. तर आपण एकदा काय करू सेपरेट याचं एक डेमॉन्स्ट्रेशन वर्कआउट करूया आणि ज्यांना इच्छा आहे ते विद्यार्थ्यात सहभाग नोंदवतात. आमच्या विद्यार्थ्यांना फ्री हेअर कटचं दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तर दुसरं एक म्हणजे की ह्यांना कोणाला मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल मेकअप आर्टिस्ट व्हायला फक्त काय तुम्ही त्याला काय दुकान टाकायचं नाही काय टाकायचं नाही. तुम्ही कोर्स करायचा 1 महिन्याचा कोर्स आहे. 45 दिवस तुम्ही त्यांची प्रॅक्टिस घेणार. तुम्ही सरांपाशी किंवा शिंदे मॅडमपाशी केदार सरांपाशी नावं द्या. त्यांना आपण वेगळं काय ऑफर देता येते का तेही बघूया. तुम्ही ग्रुपनी जर आला 10 मुली आल्या तर त्यांना आपण त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही कॉलेज करत तर तुम्ही टेटस जर ठेवला सगळीकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. तुम्ही टेटस ठेवला मेकअप ऑर्डर शिकवले जाते. तुम्ही 4-5 हजार रुपयाचे मेकअपचे ऑर्डर तुम्ही करू शकता आणि तासाभरात तुम्ही मेकअप करू शकता. 1 तासामध्ये तुम्ही 4-5 हजार रुपये कमवू शकता. पण कुठं स्टॉप टाकायची गरज नाही पैसे इन्व्हेस्टमेंट करायची काही गरज नाही. तुम्ही तुमच्या 100 लोकांनी टेटस जर बघितले तुम्ही 10 रुपये तुमच्याकडे चौकशी करता तर तुम्ही तेही करू शकता. तुम्हाला ज्याला इच्छुक आहे त्यांनी केदार सरांकडे मॅडमकडे नावं द्या त्याच्यावरती विचार करूया ऑफर काय द्यायची. ओके थँक्यू. त्यानंतर अजून एक आपला विद्यार्थी त्याची अजून की आता सध्या जे काही आपले राष्ट्रपती आहेत पंतप्रधान आहेत या आपल्यापैकी जर कोणाची ओळख त्यांच्याशी असेल तर तो एकमेव आहे की ज्याची ओळख या सगळ्यांची किंवा आपले राज्यपाल आपल्या महाराष्ट्राचे आत्ताचे राज्यपाल महाराष्ट्राचे पंतप्रधान भारताचे पंतप्रधान आणि भारताचा राष्ट्रपती अशी माणसं आणि अशी साहसं असे चांगलं पुस्तक त्याला आपण गिफ्ट देऊया. खरं तर त्याच्या बाबतीत सांगण्यासारखं खूप आहे. मी अगदी 2 गोष्टी सांगतो आणि मग तो तुमच्याशी डायरेक्ट संवाद साधेल. तो 3 वर्ष या वास्तूत राहिलेला आहे. कमवा शिकाबद्दल त्यांनी शिक्षण पूर्ण केलं सगळं आणि त्याची तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की आपलं जे आर्ट्स कॉमर्स कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये तो शिकायला होता आणि त्यांनी काय काम तिथं केलं जे मला जास्त भावलं अगदी सुरुवातीला. आणि मग मी त्याला वेगवेगळ्या ऑफर्स देत गेलो. आपले BG काळे सर आहेत त्याचे कमवा शिकाचे त्यावेळेस प्रमुख होते आणि तर त्यांनी आपण होऊन कॉलेजमध्ये जिथे जिथे डाग दिसतील भिंतींवरती कोणी काही मुलांना थुंकायची सवय आहे बादली घेऊन सगळी स्वच्छ
सकाळ संध्याकाळ काम करून सगळं कॉलेज स्वच्छ केलं. सोपं नाही. स्वच्छता हा महामंत्र आहे आणि तो सध्या प्रत्यक्षात तो जगलाय आणि खरंच खूप प्रचंड कष्ट त्याचे मी बघितलेले आहेत. मी काही जास्त बोलण्यापेक्षा त्याच्याकडून आपल्याला अधिक जाणून घ्यायला आवडेल. पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात त्याचं आपण स्वागत करू. जीवन प्रवास थोडक्यात आपल्या सगळ्यांशी बोलावं. धन्यवाद सर. म्हणजे खूप दिवसानंतर मला अशी बोलण्याची संधी मिळाली, कारण गेले 8 वर्ष झाले मी झारखंडला आहे आणि झारखंडला असल्यामुळं मुलांसोबत कम्युनिकेशन हा भाग माझा राहून गेला. म्हणजे कारण आम्ही आता बऱ्याच गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये काम करताना मुलं आमच्यासोबत खूप कमी येतात. तर सरांनी मला काल सांगितलं की निलेश तू येऊन इथं थोडंसं आमच्या मुलांसोबत अट्रॅक्ट करू. आमच्या म्हणण्यापेक्षा माझी पण नाही. मी ह्या समितीचा किंवा त्या अल्फा बाईटचा एक स्टुडंट आहे. गेले 3 वर्ष मी इथं घातले. तर मी माझा सुरुवातीपासून तो अल्फा बाईटमध्ये 3 वर्ष राहिला आणि समितीत किती वर्ष राहिला? समितीत 1 वर्ष. समितीत त्याला 1 वर्ष तो राहिलेला आहे. मला वाटतं तू इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केलेला होता. म्हणजे खूप मी वेगवेगळे विषय बदलत गेलो आणि एज्युकेशनच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आणि त्याच गोष्टी मी माझ्या बिझनेसमध्ये आणि माझ्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण मी त्या गोष्टी अप्लाय करतो. मी इथला निर्वांगीचा राहणार. वालचंदनगर निर्वांगी माहीत असेल तो नीम साखर त्या भागामध्ये. तर तिथं एक गरीब परिवारामध्ये माझा जन्म झाला. 1992 साली तिथं जन्म झाल्यानंतर म्हणजे सगळं गावात, कारण माझी आई दुसऱ्याच्या रानामध्ये जाऊन काम करायची. वडिलांची मनस्थिती खूप चांगली नव्हती. म्हणजे ते फिट यायची, त्या माहीत असेल तुम्हाला फिट बऱ्यापैकी गावाकडे येतात लोकांना. त्याच्यामुळं मग ते काम करायचे नाहीत लहानपणापासून. तेव्हा आता पण ते करत नाहीत. मग दुसऱ्याच्या रानात पण मी काम करायची. खूप अडचणी होत्या की कसं शिक्षण पूर्ण करायचं. फक्त जिद्द होती काहीतरी करायचं आहे वेगळं. कारण काही नसतं केलं तर त्याच गावात मी आता राहिलो असतो किंवा खूप काही गोष्टी करता आल्या नसत्या मला तिथं राहून. कारण गावात राहिलं तर गावात ऑप्शन एकच असतात की सगळ्यांना माहीत आहे ते गुरं पाळणे, शेरडं पाळणे किंवा दुसऱ्या रानात काम करणं किंवा स्वतःच रान करणं, हे सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या. तर मी ते ऑप्शन न निवडता लहानपणापासूनच जिद्द होती काहीतरी बिझनेस करायचा आहे आपल्याला. म्हणून मी लहानपणापासून म्हणजे इव्हन मी पहिलीत असल्यापासून म्हणतात ना काही काही गोष्टी आपल्या जन्मादात येतात. म्हणजे माझे वडील बिझनेसमॅन नव्हते, पण एक असेल की देवाची कृपा की आपल्या म्हणजे लहानपणी मी सर म्हणजे बोरं, जांभळं, बदमं हे विकायचो म्हणजे आमच्या शाळेमध्येच. हे सगळं करत करत मी तिथं 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि 10वी करताना मी लोकांच्या शेतामध्ये काम केलं. खत उचलणे असेल म्हणजे इव्हन नदीची वाळू उचलण्यापासून सगळी कामं आम्ही केली, मी आणि माझ्या छोट्या भावानी. त्यानंतर मी 12वीला नीम साखर कॉलेजला 12वी सायन्स कॉमर्स केलं आणि कॉमर्स करता करता मी एका डेअरी जी असते दूध डेअरी त्याच्यामध्ये काम करायचो. त्यामुळे त्याचा पण एक्सपिरियन्स मला कामाला आला. म्हणजे सगळे वेगवेगळ्या ठिकाणाचे अनुभव मी गोळा करत गेलो. ते माझ्या आता बिझनेसमध्ये मी वापरतो आणि त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो. तिथं ते मी घेतलं आणि नंतर मी माझे चुलतेवर त्यांचं म्हणणं होतं की तू ITR कर, तुला ते केलं तर लवकर पैसे सुरू होतील आणि पुढं तुझ्या आयुष्यामध्ये तर तुला कामाला येतील पैसे. तर मला पैसे आता नको आहेत, कारण ज्या पद्धतीनं जो वेळ ज्या गोष्टीसाठी द्यायचा आहे ना त्या गोष्टीसाठी जर जो वेळ दिला तर तुमचं येणारं फ्युचर हे खूप सुंदर असतं. म्हणजे ते जर तुम्ही आता तुमचा शिक्षणाचा वेळ आहे, पुस्तकं वाचायचा वेळ आहे किंवा नवीन गोष्टी ज्या ज्या शिकता येतील. म्हणजे अल्फा बाईटसारखं मला नाही वाटत की महाराष्ट्रात काय मी आता पूर्ण भारतामध्ये फिरतोय प्रत्येक ठिकाणी. 7-8 राज्यामध्ये माझं काम चालत आहे. मुलांसाठी एवढी धडपड करणारे व्यक्तिमत्व फक्त सर म्हणजे एवढे ते धडपडतात. फक्त या वेळेमध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू किती समजते काय समजते माहीत नाही आहे. बऱ्याच वेळा लागते काय सर हे मागे लावताय. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सक्सेसच्या सीडीवरती चढायला लागता किंवा सक्सेसवरती जाता त्यावेळेस फक्त या ते सर सांगत होते तेच आत्ता हे डबल होतं. म्हणजे ते तिथंच मी जर कम्प्लीट केलं असतं किंवा तिथंच मन लावून मी जर कम्प्लीट केलं असतं तर मला तिथं अजून ते सोपं झालं असतं. जर नाही शिकलं तर मग ते परत तेच करायचं आहे, कारण त्याच्याशिवाय सुटका नाही आहे. जिद्द असेल, चिकाटी असेल, सातत्य असेल, या सगळ्या गोष्टी प्रत्येक लोक येऊन सांगतात. पण त्या कशा आणायच्या किंवा कसे येतात हे आपण शोधायचं. हळूहळू प्रॅक्टिसनंच ती गोष्टी येतात.
जिद्द ही काय एका दिवसात येणार नाही. मी सांगितलं की जिद्द खूप महत्त्वाची आहे, म्हणून जिद्द येत नसते, ती मेहनत करावं लागते, त्याच्यानंतर सातत्य ठेवावं लागतं. जिद्द वाढवायची म्हणलं तर ते सातत्य असेल तर ती जिद्द वाढते. कुठल्या पण गोष्टीने एखाद्या गोष्टीच्या मागं जिद्दीने लागणं म्हणजे एकाच दिवसात मी जिद्दीने लागलो आणि दुसऱ्या दिवशी मी शांत बसलो नाही, ते सातत्य ठेवत गेलं आपण तर ते मग ती जिद्दीनं ती कामं जातं. फक्त जिद्द काय की पाहिजे आपली हे करायचं आणि त्याच्याबरोबर सातत्य लावलं. ह्या गोष्टी जर असतील तर त्या होतील. 11वी 12वी मी कॉमर्स नीट साकारला केलं, तिथं मी डेअरीचं काम केलं तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर मी इंदापूरमध्ये आलो, चौथामाळी नगरमध्ये एक छोटीशी रूम भाड्यानं घेऊन मी स्वतःच माझा स्वयंपाक करायचो. आणि कारण पैसे नव्हते म्हणून मी सुरुवातीला कमवा शिका. आता अमोलने सांगितलं, अमोल माझ्यापेक्षा 1 वर्ष सिनियर होता तिथं कॉलेजमध्ये किंवा बरोबरच असतं. तर कमवा शिकामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात म्हणजे गवत काढणे असेल, घास, पुस्तकं, लायब्ररी, जे काही मिळेल ते काम करत राहा. ते करत असताना आमच्या इथं सर आणि लाही म्हणून एक लीड हँड इंडिया म्हणून एक संस्था आहे पुण्यामध्ये, त्याच्याविषयी तुम्हाला काही थोडक्यात सांगितलं पण असेल मला. तर त्याचा GRF नावाचा ज्युनियर रुरल फेलोशिप नावाचा एक प्रोग्राम होता. 6 महिन्याचा काहीतरी तो कोर्स होता आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला बिझनेसमॅन कसे घडवायचे किंवा तुम्ही जॉब पण पुढे करू शकता तो कोर्स करून किंवा आपला स्वतःचा काहीतरी स्टार्टअप करू शकता असं त्यांचं एक कन्सेप्ट होती. आणि 2013 साली ज्यावेळेस ते इथं आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजवरती आले, तिथे लेक्चर दिल्यानंतर मी सरांच्या टचमध्ये आलो. पहिल्यांदा सरांनी मी आलो, सरांना भेटलो, सरांना सांगितलं की मला गरज आहे, मी करू शकतो. पण त्यावेळेस माझं वय खूप लहान होतं आणि त्यांना मुलं हवी होती ती ग्रॅज्युएशनच्या वरती मुलं हवी होती. म्हणजे ज्याचं ग्रॅज्युएशन लास्ट इयर चालू आहे किंवा ग्रॅज्युएशन संपलेलं आहे अशा मुलांनाच ते लोक बिझनेस घडवण्यासाठी किंवा जॉबसाठी मदत करणार. पण मी फर्स्ट इयरचा 6 महिनेच माझे 6 पण नाही 4 महिने कंप्लीट झाले. सरांनी पहिल्यांदा बोलवून घेतलं, भेटलो सरांना परत मी रिक्वेस्ट केली की सर मला तुमच्या इथे कमवा शिकायला संधी द्या, मी इथं राहून करतो. तर सरांना कसं असतं की आपण गावात आलेलो असतो आणि काही गोष्टी आपल्याला येत असतील ना तर थोडा ॲटिट्यूड असतो आपल्याला आणि तो माझ्याकडे पण होता. न्यूनगंड असेल, ॲटिट्यूड असेल, काय गोष्टी सर म्हणे याला तपसूया म्हणजे हा कळलं की किती पाण्यात आहे किंवा हा जेवढं कसं बोलायचे आपली स्किल माझे लहानपणापासून चांगले होते. मग ते म्हणजे तपसूया. मग त्यांनी मला एक तास दिलं होतं. ते आमच्याकडे दिवाळी अंक निघायचे. ते दिवाळी अंक तुम्ही शाळेमध्ये किंवा तुझ्या जे कॉन्टॅक्ट्समध्ये मुलं आहेत त्यांना समजून सांग आणि त्या पद्धतीनं. तर मी पण तो जिद्दने घेतला की बाबा सरांनी मला बोलले होते 2-3 शब्द सांगितले होते की हे बघ हे गोष्टीवरती तुला काम करावं लागेल आणि हे तुझं टास्क आहे, हे बघ तू करताय कसं. मला माहिती होतं सर मी फेल झालो तर मात्र मग सरांना बोलायला अजून संधी मिळेल. त्यामुळं मी ती जिद्दीनं तिथं जाऊन माझ्या क्लासमध्येच मी FYला मी स्वतः लेक्चर मॅडमला म्हणलं 5 मिनिटं द्या, मी थोडीशी माहिती सांगतो. असं करून मी म्हणजे जेवढं त्यांनी मला टार्गेट दिलं तर त्यापेक्षा मी जास्त लिखून दाखवली पुस्तकाला. सरांना भावलं असेल, सरांनी मला इथं एंट्री दिली. इथं ते म्हणले पहिले तू फक्त इथलं सफाई बघ आणि तुझं काम असेल ते बघ. त्यानंतर लाहीमध्ये पण माझं ॲडमिशन होत नव्हतं कारण ते मी फर्स्ट इयरला होतो आणि त्यांचं लास्ट इयरची मुलं पाहिजे होते. ताई आलत्या, सगळे आलते. मला माहीत नाही सरांना आठवतंय का नाही. मला स्वयंपाक भारी एकदम बनवायचा म्हणजे भाकरी मी उत्तम प्रकारे बनवतो आणि ताईंना सांगितलं मला ही माझी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे बाकी मुलांना माहीत नाही काय जमत आहे, ते ग्रॅज्युएशन लास्ट इयरचे असतील पण त्यांना भाकरी जमते का नाही. मी मस्तपैकी बासुंदीची भाकरी करून दाखवली किंवा माहीत नाही त्यावेळेस मात्र त्या गोष्टीमुळं त्यांनी सिलेक्शन केलं. 6 महिन्याचा मी त्यांच्याबरोबर प्रोग्राम केला. ते करत प्रोग्राम करत मी इथं एक आपल्याकडं जिल्हा बँक होती तिथं मी डाटा एंट्रीचं पण काम केलं. असे वेगवेगळे कामं करत गेलो मी. आणि GRFच्या बॅचमध्ये पण मी पहिला आलो. म्हणजे एवढे आमचे एक 17-18 मुलांची बॅच होती. त्या बॅचमध्ये पण सगळ्या मुलांमध्ये मी परफेक्ट बसलो. त्यांनी मला 1.5 लाखाची त्यावेळेस मदत केली आणि मी त्यावेळेस स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. सोलरमध्ये काम करायचो सरांच्या मदतीने आणि चाकरी सरांच्या मदतीने मी पहिला सोलर सिस्टीम आपली कॉलेजला आर्ट्स कॉमर्स सायन्सला लागली. त्यानंतर बाकीच्या बऱ्याच बारामतीला असेल किंवा नागरिक असतील अशा बऱ्याच ठिकाणी मी ते काम करत गेलो. तिथं असताना
डाटा एंट्रीचं काम केलं तर सरांनी माझे काही दोन शेवटचे 2-3 वर्षासाठी मला रिक्झरचं काम माझ्यामध्ये दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे सरांनी माझ्यावरती खूप विश्वास करतो आणि तो विश्वास मात्र मी तुम्हाला तेच सांगेल की जर समोरचा व्यक्ती तुमच्यावरती विश्वास ठेवत असेल तर विश्वास तुम्ही कधीच तोडू नका, कारण एकदा माणसाचा विश्वास गेला ना परत काहीच नाही. आज माझी जी कंपनी असेल की 3 करोड 4 करोडच्या वरती काम करत असेल किंवा माझ्याकडं 20-25 माझे जे काही 20-25 माझ्याबरोबर वर्कर असतील किंवा आज जे माझा परिवार पूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांचा बघितला तर 3,000+ शेतकरी माझ्याबरोबर काम करतात आणि माझ्या स्वतःची 75 एकरपेक्षा जास्त पार्टनरशिपमध्ये आम्ही फळबागा लागवडी करतो. ज्या भागामध्ये कधीच फळबागा म्हणजे मला झारखंडमध्ये स्ट्रॉबेरी मॅन म्हणून ओळखतात, कारण तिथं पहिल्यांदा आपण उत्तर इंडियामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करायला सुरुवात केली आणि तिथल्या लोकांना आपण ते शिकवत गेलो की कसं करता येईल काय करता येईल. आज त्यांचे इन्कम म्हणजे त्यांचे महिन्याला इन्कम 5,000-6,000 होते, ते आपण 20,000पेक्षाही वरती घेऊन गेलो. म्हणजे हे सगळं किंवा एखाद्या बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन हे सगळं स्थापन करणं खूप सोपं काम नव्हतं, खूप अवघड होतं. पण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती तो म्हणजे विश्वास आणि ह्या विश्वासामुळंच मी तिकडे करू शकतो. जर समजा मी विश्वास लोकांचा नाही संपादन करू शकलो नसतो तर ह्या गोष्टी कधीच शक्य झाल्या नसत्या, म्हणजे कधीच नाही कधी. कारण शॉर्ट टेम्पररी मी जर विचार केला असता तर एवढं मोठं विश्व निर्माण करणं किंवा जे करतोय ते करणं शक्य झालं नसतं. त्यामुळं विश्वास पण खूप महत्त्वाचा आहे. एखादा व्यक्ती जर तुमच्यावरती विश्वास ठेवत असेल तर त्या विश्वासात पात्र राहून एखादी गोष्ट करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सरांनी मला खाली जर आपले स्पोकन इंग्लिश होतं कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी मला सांगितलं की बाबा तू हे बघ. त्यानंतर आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या, बऱ्याच ॲक्टिव्हिटी जसं आता तुम्ही MSITच्या कोर्समध्ये करता बऱ्या ॲक्टिव्हिटी, तशा ॲक्टिव्हिटी आम्ही बऱ्याच करत गेलो आणि त्या ॲक्टिव्हिटीचा मला स्वतःला पण फायदा झाला आणि माझ्याबरोबर ती 10-12 लोकांची टीम होती त्याला पण तो फायदा झाला आणि आज ते पण खूप चांगलं म्हणजे अजून पण माझी जी टीम होती रिझर्वला ते लोक आठवण करतात की सर तुम्ही तिकडं आहात, आम्ही पुण्यामध्ये बऱ्या मोठमोठ्या कंपनीमध्ये ते जॉब करतात आणि ते माझ्याबरोबर संलग्न म्हणून होते. म्हणजे मला वाटतं की त्यावेळेस जर खूप लॉसमध्ये होतं, सरांचं म्हणजे ते चालू ठेवायचं का पण ठेवायचं अशी स्थिती होती, पण आम्ही ते बऱ्यापैकी म्हणजे प्रॉफिटकडे घेऊन गेलो की ते न बंद करता ते कसं प्रॉफिटमध्ये जाईल. 3-4 वर्ष आपण चांगल्या पद्धतीनं मी 2-3 वर्ष बघितलं आणि नंतर सरांनी 1 वर्ष कंटिन्यू करून पुढं हे केलं. तर हे इथला प्रवास करून इथं सरांबरोबर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळं परत सरांनी माझ्या इथल्या कामाबद्दल सगळं हे करून माझं सरांनी PM कॉस्टमध्ये समितीमध्ये ॲडमिशन करून दिलं आणि मी त्या पण सरांना म्हणलं सर मी इथं थांबलो तर म्हणजे एका जाग्यावर थांबलो माणूस तर तुम्ही समजा म्हणून समजा असं, कारण तुम्हाला जसं जसं नवीन संधी मिळत जाते तसं तसं तुम्ही पुढं जाणं खूप गरजेचं असतं. जर आपण फक्त एकच संधी मिळाली आणि तिथंच बसलो आणि तिथलं सगळं आपलं सगळ्या गोष्टी शिकल्यात आणि आपण म्हणलं की नाही बाबा हेच आपलं विश्व मानून इथं थांबलं तर अवघड होईल. सरांना मी सांगितलं की मला पुढे इव्हेंट मॅनेजमेंट करायचं आहे सर. मी MBAला पण CAT देऊन आलो होतो, तिकडं पण पास झालो, पण मला परत तेच कॉमर्सचं घेऊन मला परत त्याच कम्प्युटर पुढं समोर बसायचं नव्हतं. म्हणून म्हणलं काहीतरी एक वेगळं विश्व, कारण इव्हेंट मॅनेजमेंट म्हणलं की सगळ्या सेलिब्रिटीसोबत काम करायला मिळतं. मग मी म्हणलं की मी इव्हेंट मॅनेजमेंट करतो. मग मी FC रोडला तिथं इव्हेंट मॅनेजमेंट केला कोर्स आणि समितीमध्ये बऱ्याच मूल्यावरती काम करायला मिळालं. योगासन असतील, त्यानंतर साफसफाई असेल किंवा कमवाशिका समितीची खूप सुंदर असते, कारण ती कमवाशिका तुम्हाला कुठल्या तरी एका ऑर्गनायझेशनसोबत करायला मिळते. जे माझ्या अतुल अत्रे सर होते, खूप चांगले व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून मला बिझनेसचे बरेच स्किल्स मिळाले. जसं मी इकडं बऱ्याच काम मिळालं, त्याला आपण ठेकेदारी काम म्हणायचं. ती माती उचलायची होती तिकडं, ती मी 25,000मध्ये पहिला ठेका मी तिथून घेतला. आज मी गव्हर्नमेंटचे पण ठेकेदारीचं काम करतो. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये माहीत नाही काय म्हणतात, आमच्या हिंदीमध्ये तिकडं म्हणतात की ठेकेदारी, म्हणजे ते गव्हर्नमेंटचे टेंडर उचलायचे आणि ते कामं गव्हर्नमेंटचे टाईमवरती कंप्लीट करून देतात. तर पहिला ठेका हा मी समितीमधून घेतला आणि आज
बरेच मी जसं आपल्याकडे MPC चालतं, आता सध्या आम्हाला गेल्या महिन्यातच तिथं JPSC असतं, म्हणजे झारखंड सिव्हिल सर्व्हिस, जसं आपलं महाराष्ट्रीयन सिव्हिल सर्व्हिस असतं, तसं त्या सिव्हिल सर्व्हिसचा जेवढा कॅम्पस आहे त्या सगळ्यांचं काम मला गेल्या महिन्यामध्ये मिळालं. म्हणजे ती एक माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. ते त्या जिथं आपण म्हणतो MPC मधून जे विद्यार्थी जातात आणि गेल्यानंतर त्यांची पहिली मीटिंग तुमची बहाल झाल्यानंतर ते त्या ऑफिसला होते, हेड ऑफिसला. तर तिथं जे काम करतो ते म्हणजे आपल्याला म्हणायचं झालं की आपल्या एरियात म्हणजे मी ज्या भागामध्ये काम करतो ते सगळे ऑफिसर तिथं पहिल्यांदा आपले ज्या भागामध्ये मी काम करतो ॲटलिस्ट ते बघतील किंवा कोण करतंय काम किंवा हे कुणाच्या हातामध्ये. तर ते सध्या आता माझी कंपनी जी आहे, 2 कंपनी आहेत माझ्या, नंदी ग्रीन सोल्युशन आणि नंदी ॲग्रो प्रोडक्ट. तर ते काम ते बघतात. सांगायचा उद्देश की जी संधी मिळाली त्याला करत राहून. मग मी जर त्यावेळेस विचार केला असता की बाबा माती उचलायचं काम कोण करायचं, मग ते मला होईल का, मी कसं करू, तर म्हणलं मला पण होईल, 4 पैसे मला मिळतील आणि बाकीचे जे कमवा शिका करतील तर त्यांना पण मिळेल. ते मॅनेजमेंटचं मला स्किल होतं सरांनी दिलेलं एवढं सगळं, ते तिथं कामाला आलं. आम्ही ते काम घेतलं, कामाचं प्लॅनिंग बनवलं, त्यानंतर त्याच्यावरती प्लॉटिंग केलं आणि सगळ्या मुलांना जे कमवा शिकामध्ये सायकल घेऊन जायचं इकडं तिकडं, त्याच सायकलीवरती माती उचलून आम्ही ते जे काम 10 दिवसात करायचं ते 2 दिवसात झालं. मुलं खुश, मी खुश आणि काम पण सरांचं खूप मस्त झालं, सर पण खुश. तर या पद्धतीनं जर तुमचं प्लॅनिंग असेल म्हणजे प्रत्येक पॉईंट हा प्रत्येक गोष्टीला अप्लाय होतोय. हे बघा तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो हे आता ते ठेक्याचा काय संबंध, तर तो ठेक्याचा खूप संबंध आहे आपल्या लाईफसोबत. कसा संबंध आहे, ते काम मिळाल्यानंतर त्याचं प्लॅनिंग करणं, ते टार्गेटमध्ये कंप्लीट करणं आणि ते पुढच्याला समाधानकारक काम झालं पाहिजे. नुसतंच काबाड कष्ट केलं ते चला मी काम केलंय कंप्लीट नाही आहे. ते तुमच्या एज्युकेशनमध्ये कसं अप्लाय होत आहे, तर तुम्ही एखादं आता कोर्सच तुम्ही बघितला, हा तुम्ही कोर्स करताय तर ह्या कोर्समधून मला काय आउटपुट द्यायचे, आउटपुटमध्ये तुमचा रिझल्ट ओव्हरऑल काय येणार आहे. म्हणजे सरांनी सांगितलं की बाबा हे फक्त तुम्ही एवढाच कोर्स कंप्लीट करणार आहे का, ह्याच्या व्यतिरिक्त तिथल्या 2-3 महिन्यामध्ये मी हे स्किल इथून जाणार आहे. कारण आपल्या सगळ्याचं सक्सेस जे आहे ना आत्ताच्या काळामध्ये, सक्सेस हे तुमच्या स्किलवरती डिपेंड आहे. खूप एज्युकेटेड आहे. आता सध्या मी जे बिझनेस करतोय, जी माझ्याकडे माणसं आहेत किंवा जे माझा गव्हर्नमेंट जॉब आहे, हे माझ्या एज्युकेशनमधून फक्त त्यातल्या एज्युकेशनमधले 5% किंवा 5%पेक्षा पण कमी स्किल यूज होतात किंवा कमी नॉलेज यूज. जे माझं बिझनेस आहे किंवा जो माझा जॉब आहे तिथं जे लागतंय नॉलेज किंवा जे स्किल तिथं आवश्यक आहे ते सगळं माझ्या सरांच्या सहयोगातून किंवा मी बऱ्याच लोकांच्या सहयोगामध्ये आलो. त्यांनी जे मला शिकवलं, जे कौशल्य शिकवले असतील किंवा ज्या क्वालिटी मला शिकवल्या, त्या सगळ्या क्वालिटीचाच मला तिथं उपयोग होतो. तर ह्या जास्तीत जास्त आपण या ठिकाणी आपण आपल्या क्वालिटी एकत्र करण्याचा किंवा जमा करण्याचा, गोळा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे नवीन नवीन गेस्ट लोक येतात, त्यांच्याकडून पण त्या गोष्टी कशा घेता येतील आणि ते ध्यान देऊन नुसतं ऐकायला आणि गेलं ते नाही, त्यात थोडी थोडी प्रॅक्टिस करा. फक्त सोडून दिलं तर मग खूप अवघड होणार पुढच्या काळामध्ये. तर त्या गोष्टी केल्या. तिथं मी समितीमध्ये राहिलो, कमवा शिका केलं, सगळं केलं. त्यानंतर मी तिथून 1-1.5 वर्ष मी पुण्यामध्ये वेगवेगळ्या जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक काम करतात हे काम करता करता मी त्यांच्याबरोबर पण काम केलं. असे आता मला नाही वाटत की खूप वेगवेगळे फिल्म स्टार आहेत की ज्यांच्याबरोबर मी काम केलं. खूप कमी असतील त्यांच्याबरोबर, नवीन आहेत त्यांच्याबरोबर नाही केलं. पण सलमान खान असतील, हनी सिंग असतील किंवा अमिताभ बच्चन असतील, ह्यांच्या सगळ्यांचे जेवढे पुण्यामध्ये इव्हेंट व्हायचे त्या सगळ्यांबरोबर मला काम करण्याची थोडी थोडी संधी मिळाली. त्या इव्हेंटमध्ये मला पार्टिसिपेट होण्यासाठी मदत मिळाली किंवा मी पार्टिसिपेट झालो. त्यातून काही मला गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर मात्र प्रश्न असा पडला, मी एक कंपनी जॉईन केली होती. त्यावेळेस मग काय व्हायचं की आपण खूप गरीब परिस्थितीतून आलो होतो. त्याच्यामुळं आपल्याला नेहमी असं वाटायचं की बाबा वाईट जर सवयी लागल्या तर जिथून आपण वरती गेलो ज्या परिस्थितीतून, त्या परिस्थिती जर वाईट एखादी सवय लागली आपल्याला, कारण सगळ्यात अवघड गोष्ट काय आहे तर सगळ्यात अवघड गोष्ट एक आहे की सवयी मोडणे. जर एखादी वाईट सवय असेल आणि ती जर तुम्हाला मोडायची असेल ते शक्य नाही. कारण म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे
तुम्हाला अनुभव घरातले असतील किंवा बाहेरचे असतील, एखाद्याला जर दारू प्यायची सवय तर किती जरी ज्ञान दिलं, प्रवचन केलं समोर, तर ती जात नाही. एखाद्याला जर तंबाखू खायची सवय असते, गुटखा खायची, ती जात नाही. त्यामुळे एखादी सवय वाईट जर लागली, सांगायचं तात्पर्य एकच की सवय वाईट लागली तर ते सुटणं हे आपल्या हातात नाही आहे. तर त्याला खूप मनाची ताकद लागते, तोच माणूस त्या सवयी काबीज करू शकतो किंवा सोडू शकतो. नाहीतर म्हणजे कमजोर मनांचं हे काम नाही आहे, म्हणजे ते सवयीवरती काबू ठेवणं. त्यामुळं एकतर पहिलीच आपली हे असलं पाहिजे की आपण आपल्या आचरणामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये वाईट सवयींना थराच द्यायचा नाही. जर आपण आपल्याकडे वाईट सवयींना थरा नाही दिला तर आपलं आयुष्य एवढं सुंदर जाईल की मस्त असं वाटेल की मी काहीतरी वेगळं जगलो किंवा मला वेगळं काहीतरी जगता आलं. तर अशा गोष्टी केल्या पाहिजेत. सांगण्याचं तात्पर्य की ज्यावेळेस मी एका कंपनीमध्ये जॉईन केलं आणि त्यावेळेस काय व्हायचं की आमचे इव्हेंट जे चालायचे, कारण माझं वेडिंग स्पेशलायझेशन होतं, तर आम्ही पंजाब, राजस्थान इकडच्या साईडला इव्हेंट असतील तर ते लोक म्हणजे लग्नामध्ये दारूचा यूज जास्त, अल्कोहोलिक पदार्थ यूज करतात ते लोक जास्त. तर मग मला कुठेतरी वाटायचं, कारण मी जसं इव्हेंट कंप्लीट झाला, आमचा 2-3 वाजता इव्हेंट कंप्लीट व्हायचं, लग्नात पण असं सिटीमध्ये रात्री इव्हेंट असतात, आणि मग ते कंप्लीट झाल्यानंतर बॉस म्हणायचं की निलेश यार तू घेत नाही आहे, हे थोडंसं घेतली आहे ना, त्याला सोडून दे घरी जाऊन. तर म्हणलं आता हे आपल्याला कुठेतरी खरं. त्यावेळेस मग मुक्ता वर्तक मॅडम जे आपल्याकडे होता, त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही ऐकलं असेल, श्री रविशंकरांविषयी थोडंफार तुम्हाला कोणी मेसेज दिला असेल किंवा ऐकलं पण असेल ऑनलाईनवरती कुठंतरी. आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांना ओळखलं जातं. 154 देशामध्ये गुरुजींचं काम चालतं. खूपच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे भारतातलं. तर अशा व्यक्तिमत्वाबरोबर पण मला 6 महिने ते 1 वर्ष घालवायला संधी मिळाली. तिथून मी ठरवलं की नाही, आपल्याला असं वेगळं काहीतरी काम करायचं आहे की जे पैसे पण देईल आपल्याला आणि आपल्याला आपलं नाव पण होईल मार्केटमध्ये किंवा लोक आपल्याला ओळखतील आणि ह्या भारत मातेसाठी काहीतरी आपल्याला करता येईल, असं काम करायला संधी मिळेल. म्हणून मी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी मी बँगलोरला गेलो पुण्यातून. मग मी पुण्यातून बँगलोरला गेल्यानंतर तिथं 6 महिने मी तिथं माझ्या बॅचला प्रत्येक राज्यातले एक विद्यार्थी होते. 6 महिने मी कोर्स केला तिथं ऑर्गॅनिक फार्मिंगचा आणि तिथून मी पुण्यामध्ये येऊन माझं स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं, खुद उगाइये खुद खाइये. याचा मतलब असं होतं की तुम्ही स्वतः उगवा आणि स्वतः खावा, कारण स्वतः उगवल्यामध्ये केमिकल तुम्ही जास्त टाकणार नाही, कारण ते स्वतःला खायचं म्हणलं आपण काळजी घेतो कुठल्या पण गोष्टीची, आणि दुसऱ्याला खायचं म्हणलं की आपण काय म्हणतो, चला ते काय खातील दुसरे, आपल्याला काय माहिती आहे काय होईल काय, असा विचार करून आपण ते चांगलं केअर करत नाही है ना. आता जशी डाळिंबाची अवस्था आहे, पैसे आले पाहिजे. आता शेतकऱ्यांचं खूप वेगळं चालू आहे की कसे पैसे मिळतील. म्हणजे पहिले शेतकऱ्यांमध्ये स्वार्थ नावाची गोष्ट नव्हती, पण आता शेतकऱ्यांमध्ये, आता तुम्ही म्हणताल की सर तुम्ही पण शेतकरी आहे तरी पण तुम्ही शेतकऱ्यांना असं का बोलताय, किंवा आम्ही पण शेतकऱ्याची एक मुलं आहोत, खूप कष्ट आहे. पण जी पहिली शेतकऱ्याची जी होती ना, सेवाभावाची होती, जे पैसे येतील त्याच्यावरती, आता ती राहिलेली नाही. न राहण्याच्या मागं भरपूर कारण आहे, त्याच्याविषयी मी काहीच बोलणार नाही, कारण त्याच्यावरती एक खूप मोठं लेक्चर होईल है ना. तर ती नावाची माझी कन्सेप्ट होती की स्वतः उगवा आणि स्वतः खावा. मी पुण्यामध्ये सुरू केलं आणि पुण्यामधून मी हे सुरू केल्यानंतर तिथं मी एक 25-30 घरांबरोबर काम करत होतो. तिथून एक दिवशी मला 22 फेब्रुवारी 2017 साली माझ्या ज्या ठिकाणी मी बँगलोरमधून शिक्षण घेतलं होतं, तर तिथून मला कॉल आला की राजभवन रांचीमध्ये अशी एक ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी वेकन्सी आहे आणि तिकडं तुला काय करता येत असेल तर तू बघ, तुझा संडे बाकीची मुलं पण जाणार आहेत, तर तू अप्लाय करून ठेव, तुझा रिझ्युमे पाठवून ठेव, काय होतंय बघ. तर मी म्हणलं आपलं एवढं चांगलं चालू आहे, कशाला आता माहीत पण नाही, कधी वाचनात पण नाही, झारखंड एवढं स्टेट आहे आणि ते राजभवन, कारण लहानपणापासून माझं गोल नव्हता की मी कुठंतरी गव्हर्नमेंट जॉबमध्ये काम करेन, असं माझं काही डोक्यामध्ये नव्हतं. त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी शिक्षण पण घेतलं नव्हतं. फक्त एकच डोक्यामध्ये होतं, काहीतरी बिझनेस करायचा आणि आपण मोठं व्हायचं, एवढं फक्त फिक्स होतं की हे करायचं. मग मी म्हणलं नको, परत 2-4 दिवसांनी म्हणत एक संधी मिळाली, टाकून बघू, म्हणून मी रिझ्युमे टाकला. पहिल्यांदा रिझ्युमे टाकल्यास तिकडून एक IAS ऑफिसर होते, SK सतपती, जे आता उडीसा गव्हर्नरचे सल्लागार म्हणून काम बघतात. तर त्यांनी फोन केला. आता ते IAS ऑफिसर आहेत ते पण मला माहीत नव्हतं
आणि मी फोन उचलला आणि सरांनी म्हटलं की अरे तू खूप लेट झाला आणि तुला संधी नाही मिळत. परत ना 4 दिवसांनी त्यांचा फोन आला. ते मला म्हणाले की निलेश तुझं सिलेक्शन झालेलं आहे आणि तू 4-5 दिवसामध्ये जॉईनिंग कर. तर मी 2017 साली मार्चमध्ये 22 मार्चला मी झारखंड जॉईन केलं आणि इकडचं माझं सगळं होतं ते बंद केलं आणि तिकडे गेलो. जोपर्यंत मी राजभवनामध्ये जात नव्हतो तोपर्यंत माझ्या फक्त डोळ्यासमोर एक कन्सेप्ट होती की मला वाटतंय की एक असं एक घर असेल मोठं आणि त्यांची 10-20 एकराची शेती असेल जी मला तिथं जाऊन बघायची. पण ज्यावेळेस मी एंट्री केली राजभवनामध्ये आणि तिथलं सगळं बघितलं म्हणजे खूप म्हणजे म्हणतात ना की जर तुमचं लक तुमच्याबरोबर असेल आणि तुम्ही प्रामाणिक मेहनत करत असाल ना तर अशा संधी तुम्हाला म्हणजे कधी येतील ते सांगता येत नाही. फक्त त्या दिवसाची इंतजार करा आणि तो दिवस तुमचा नक्की येणार. फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न असतील, तुमची जिद्द असेल, चिकाटी असेल आणि मोठ्या व्यक्तींचे तुमच्यावरती जर आशीर्वाद असतील तर तुम्हाला एका दिवसामध्ये तुमचं लाईफ बदलू शकतो. तो दिवस माझा म्हणजे मार्च 2017 मार्चचा होता. 22 तारीख होती त्या दिवसाची. मग मी गेलं आणि तिथं मला म्हणजे मी रेल्वे स्टेशनवरती एक बॅग आणि एक खांद्यावरती बॅग आणि सुटकेसाठी घेऊन गेलतो मी फक्त तेवढंच. आणि तिथं मला गव्हर्नमेंटची कारकेट आलं घ्यायला आणि तिथले माझे जे लोक होती आर्ट ऑफ लिव्हिंगची ती सगळी टीमनी मला घेतलं. मग सेक्रेटरी सरांबरोबर बोलणं झालं गव्हर्नर मॅडमसोबत. त्यावेळेस आमच्याकडं जॉईन होत्या त्या द्रौपदी मुर्मू मॅम ज्या आताच्या राष्ट्रपती आहेत. त्यांच्याबरोबर 6 वर्ष मी तिथं काम केलं. सुरुवातीला जॉईनिंग केलं. खूप वेगवेगळे मॅडमसोबत एक्सपिरियन्स आले. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मॅडम फील्डवरती यायच्या आणि समजवायच्या. कारण ते व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं बोलाल तेवढं खूप कमी आहे. कारण त्यांचं जे आयुष्य आहे म्हणजे आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना आपण थोडं जरी आपल्या हातातून गेलं तर आपण दुःखी होतो. मोबाईल नाही मिळाला तर दिवसभर चिडचिड करतो. बऱ्याच गोष्टी आपण आयुष्यामध्ये होतात आणि आपण रडत बसतो. त्या व्यक्तिमत्वाचं द्रौपदी मॅडमविषयी सांगायचं म्हणलं तर त्यांच्या म्हणजे 2 मुलं आणि पती हे दोन्ही त्या व्यक्तीनं गमावलेले आहेत 2012-13च्या काळात. आणि तेवढं होऊन सुद्धा ॲक्टिवली आज त्या 6.5 वर्ष राज्यपाल म्हणून राहिल्या. आता त्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून काम बघतायत. म्हणजे एवढं माणूस दुःख असून सुद्धा काय सगळं संपलंच ना. मुलं दोन्ही होती दोन्ही गेली. पती होता पती गेला. फक्त एक लेडीज काय करणार. म्हणजे तुमच्याकडे जरी शेती 50 एकर 100 एकर असेल आणि तुमचे हात सगळे तुटले पाय तुटले लोक पण जिद्द होती की काहीतरी करायचं आहे, समाजसेवा करायची आणि आपल्या वर्गासाठी कारण त्या आदिवासी बेल्टमधून होत्या तर आपल्या बेल्टसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून त्यांनी स्वतःला सावरलं आणि स्वतःला सावरून त्या राज्यपाल म्हणून 1 वर्ष त्यांनी तिथलं सांसद म्हणून 5 वर्ष सांसद म्हणून एक टर्म पूर्ण केली आणि त्यानंतर त्या राज्यपाल म्हणून झारखंड जॉईन केलं. आणि तिथं आल्यावर सुद्धा त्यांचा खूप इंटरेस्ट होता ॲग्रिकल्चरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. त्या नेहमी बागेमध्ये किंवा आमचं जे गार्डन आहे 50 एकराचं आहे राजभवनाचं त्याच्यामध्ये त्या फिरवायच्या आणि सांगायच्या बोलवायच्या वेळोवेळी आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून मला शिकायला मिळाल्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे मी शिकलो ते म्हणजे की कितीही संकट आली तरी तुम्ही स्वतःला कमकुवत करता कामा नये किंवा स्वतःला कमजोर घालता कामा नये. आपल्या स्वतःला आपणच एनर्जेटिक ठेवू शकतो. आपल्या स्वतःला आपणच ऊर्जावंत ठेवू शकतो. दुसरं कुणीही ठेवू शकत नाही. किती जरी लेक्चर केलं आणि तुम्ही आपण दुःखीच टळवले व्हायचं तर तुम्ही कधीच सुखी किंवा एनर्जेटिक राहू शकत नाही. हे स्वतः एनर्जेटिक होऊ शकता आणि ते एनर्जेटिक होण्यासाठी फक्त 2-3 गोष्टी आहेत ज्यात एनर्जी तुम्हाला भरू शकतात. एक तर चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यानं, दुसरे चांगल्या लोकांचे विचार ऐकल्यामुळं आणि तिसरी गोष्टी म्हणजे चांगली पुस्तकं वाचल्यामुळं. हे जर 3-4 गोष्टी केल्या तर तुम्ही एनर्जेटिक राहू शकता. आणि आता दुसरी कोणीही किती जरी काय केलं तरी तुम्ही एनर्जेटिक राहू शकत नाही. मॅडमबरोबर खूप वर्ष म्हणजे 6-6.5 वर्ष काम करायला मिळालं. त्यानंतर आपले जे महाराष्ट्रातले राज्यपाल आहेत रमेश बैस सर त्यांच्याविषयी 2-4 सांगायचं म्हणलं तर त्यांच्यासारखा एनर्जेटिक माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये 32 वर्षाच्या काळामध्ये बघितलेलाच नाही आतापर्यंत. मग कसं तर ते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये राज्यपाल म्हणजे खूप मोठी पोस्ट असते. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या वरची सुद्धा मुख्यमंत्र्याला पण कुठले पण डिसिजन घ्यायचे म्हणले आणि कुठले पण कानून अप्लाय करायचे म्हणले तर त्याला राज्यपालाचीच परमिशन घ्यावी लागते. कुठला पण कायदा जर राज्यात
पास करायचा म्हणले तर बिना राज्यपालाच्या, आपल्याला फक्त मुख्यमंत्री माहीत असतात, पण मुख्यमंत्र्याला सुद्धा राज्यपालाच्या परमिशन शिवाय कुठलं एकही पान हलवता येत नाही नवीन कायद्यामध्ये. ते मस्त बाहेर मार्केटमध्ये सगळीकडे फिरत असतात सगळ्या गोष्टी, पण राज्यपालाची प्रत्येक गोष्टीसाठी खूप मोठी परमिशन लागते. ते व्यक्तिमत्व एवढं एनर्जेटिक होतं, संघाचा माणूस होते. कारण जे RSSची लोक असतात ते खूप एनर्जेटिक असतात, माहीत असेल तुम्हाला. कारण त्यांची शिस्तच खूप मस्त आहे, कारण ते शिस्तीशिवाय बाकी दुसऱ्या गोष्टीला फॉलो करत नाही, कारण शिस्तच त्यांचा मेन मूल मंत्र आहे. आणि ते व्यक्तिमत्वाबरोबर मला काम करायला मिळालं. 1-1.5 वर्षापर्यंत त्यांच्याबरोबर होतं. ते त्यांचं काम बघून त्यांना ॲग्रिकल्चरची एवढी गोडी होती, एवढी त्यांना इच्छा होती किंवा त्यांची एवढी एनर्जेटिक ॲग्रिकल्चर बरोबर होती की ते 5 तास 6 तास आमच्या बरोबर फील्डमध्ये असायचे आणि नवीन गोष्टी सांगायचे. एवढ्या नवीन त्याच्याकडून गोष्टी होत्या ना, मी माझे 6 वर्ष घालवले तेवढ्या काळामध्ये जेवढ्या गोष्टी नाही शिकलो तेवढ्या मी 1.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्याकडून शिकलो. प्रत्येक गोष्टीचं वाचन प्रखंड होतं, त्यांचं प्रचंड वाचन होतं आणि ते समजून घ्यायचे आणि प्रॅक्टिकल करायचे. त्यांनी बऱ्याच गोष्टी तिथं मला शिकवल्या. इव्हन मी माझं एवढं घरेलू रिलेशन त्यांच्यासोबत झालं की त्यांचे 6 महिने मी रायपूरचे राहणारे होते. त्यांचं मी फार्म हाऊस 15 एकराचं डेव्हलप करून दिलं रायपूरला जाऊन. तर ते एवढं खूप. आणि तो व्यक्तिमत्व म्हणजे काय तर रात्री लोक झोपायचे आणि रात्री ते मूर्तिकाम करायचे. त्यांना मूर्तिकाम खूप आवडायचं, म्हणजे आत्ता पण आवडतं. असं नाही की ते त्यांची हॉबी होती, आपल्या असतं पण हॉबी. आपण 2 दिवस पाहतो, तिसऱ्या दिवशी ते आयुष्यभर. मी एवढ्या मोठ्या पदावर पण मी माझी हॉबी. त्यांचं स्टूलचा बॉक्स बरोबर असायचा आणि ते नेहमी वेगवेगळ्या. माझ्याकडं कोणाला जर बघायच्या असतील त्यांच्या मूर्ती त्यांच्या बंगल्यावरती 20-20 फुटाच्या 10-10 फुटाच्या मूर्ती त्यांनी स्वतः झाडांमधून कोरून बनवल्या. म्हणजे खूप मस्त प्रचंड ऊर्जा. आणि कधीच आपण थोडं जरी आपल्याला काय झालं तर आपण रागवतो, म्हणजे ते रागवायचे पण चुकीचं केला खूप तर मात्र त्याचे नाही. म्हणजे मुख्यमंत्र्याला पण त्यांनी सडो का पळो करून सोडलं होतं. हेमंत सोरेन म्हणजे ते म्हणा त्या माणसाला मी नाही भेटायला. ते म्हणतो IAS ऑफिसर सेक्रेटरी असतो त्यांचा, तू जाऊन बघून ये बाबा, ते काय आपल्याला सोडणार नाही. म्हणून त्यांची बदली महाराष्ट्रात केली. तो विषय वेगळा, तो तुमचा विषय नाही आहे. पण सांगायचं तात्पर्य की खूप एनर्जेटिक. कधीच ते म्हणजे मला नाही वाटत माझ्या समोर ते कधी कुणाला रागवले असतील आणि सगळ्यांबरोबर हसून खेळून राहायचे. म्हणजे खूप एनर्जेटिक. आणि एनर्जी कधी येते माहिती आहे का की ज्यावेळेस आपण आनंदी असतो किंवा आपण फालतू गोष्टीचं टेन्शन घेत नाही ना त्यावेळेस आपण एनर्जेटिक राहतो. म्हणजे त्या गोष्टी प्रॅक्टिकली आहेत. तुम्ही ज्यावेळेस अनुभवसाल त्यावेळेस कळेल की स्वतःला एनर्जेटिक कसं ठेवायचं. तर त्यांच्याबरोबर पण काम करायला मिळालं. आता हे करत असताना हे माझं गव्हर्नमेंट काम चालू होतं. आता मी CP राधाकृष्णन जे गव्हर्नर आहेत त्यांच्याबरोबर काम करतोय. ते आता 3 राज्याचे राज्यपाल आहेत. प्रभाग त्यांना आता पॉंडिचेरी आणि तमिळनाडूचा मिळालेला आहे. खूप त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. 6 ते 7 IAS ऑफिसर बरोबर काम करायला मिळालं. 5-6 IPS ऑफिसर बरोबर आता पण करतोय. मागे माझ्याकडून गेले त्यातले काय महाराष्ट्रीयन ऑफिसर होते किंवा काही बाहेरच्या राज्यातले होते त्यांच्यासोबत काम करायला. हे करत असताना जे माझी लहानपणापासूनची इच्छा होती की माझा काहीतरी बिझनेस असला पाहिजे, मी काहीतरी स्टार्टअप करायला पाहिजे. कारण जॉब गव्हर्नमेंट आहे म्हणून मी जर आरामशीर मला गाडी दिली किंवा मला घर दिलंय गव्हर्नमेंटनं, त्या घरामध्ये मी जर राहून बसलो असतो किंवा तिथंच राहिलो असतो तर मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये एक्स्ट्रा काहीतरी करता आलं नसतं किंवा मला जे बाकीच्या लोकांसोबत फक्त गव्हर्नमेंटच्याच रिलेटेड लोकांपर्यंत मी राहिलो असतो. म्हणून मी 2017 साली नंदी ग्रीन सोल्युशनची स्थापना केली माझ्या गावामधून. स्थापना तिथली आहे पण काम पूर्ण 6 राज्यामध्ये चालतं. ते हळूहळू चालत गेलं. सातत्य हे ठेवलं कामामध्ये. कारण बिझनेस हा एका दिवसात उभा राहणारी गोष्ट नाही आहे मित्रांनो. आज काय होतं की लोकांना खूप इच्छा आहे, एनर्जेटिक येते, तिकडून लोन घे तिकडून लोन. मुलांचा खूप भार असतो मला वाटतं सर की बँकेकडून लोन काढतात तिकडून आणि मोठी अमाऊंट. माझं तर म्हणणं आहे ना ज्याला बिझनेस करायचा ना त्यांनी झिरोतून टाका. मी बॅग घेऊन गेलो. मला ज्यावेळेस 2017ला जे IAS ऑफिसर मला जे घेऊन गेले होते SK सतपती सर, ते मला 2 लाखाची त्यांनी ऑफर दिली की निलेश तू खूप एनर्जेटिक आहे आणि तुझ्याकडे वेळ आहे शनिवार रविवार
तर तू स्वतःचं, मी सिलिगुडीमध्ये माझ्या ओळखीचे आहेत त्यांना मी सांगतो तू पायनॅपल घेऊन ये आणि इथं खूप मंडी आहे, तिथं जागा पण मी तुला देतो आणि तू तिथं विक, तुला पैसे दिला ते पैसे पण तू वापस करू नकोस, कारण तुझा एवढा चांगला स्वभाव आहे आणि तू मोठा झाला तर मला आवडते. गेल्या 3-4 महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये ते ज्यावेळेस ओडिसामधून आले झारखंडला आणि गेस्ट हाऊसला IS ऑफिसरचे गेस्ट हाऊस असतं त्याला राहिले आणि मला बोलवलं, म्हणजे काय चाललंय कसं चाललंय विचारलं आणि त्यांना म्हटलं सर तुम्हाला आठवतंय नाही आठवत मला नाही माहिती, पण तुम्ही मला एकदा 2 लाखाची तुमच्या घरी ऑफर दिली ती म्हटलं तुम्ही सांगितलं आणि मला काहीतरी सांग सर. आत्ता माझं हे फार्म हाऊस आहे एवढ्या एकरामध्ये आणि एवढ्या शेतकऱ्यांसोबत त्यांनी सरळ तिथल्या गव्हर्नमेंट ऑफिसरला शिव्या दिल्या, म्हणजे ते गोष्ट सांगायची गरज नाही आहे. फक्त ते म्हणणे की हे लोक एवढ्या वर्षापासून इकडे काम करतायत, एवढे ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत, जे करू शकले नाहीत ते तू करून दाखवलीस. म्हणजे मी त्यांना म्हणलं सर मी त्यावेळेस पैसे न घेण्याबद्दल सॉरी म्हटलं की मी तुमचे पैसे घेतले नाहीत, त्याच्या मागचा एकच उद्देश की सर आत्तापर्यंत माझ्यावरती कुणाचं 1 रुपयाचं व्याज नाही किंवा कर्ज नाही आहे किंवा कोण मला असं बोर्ड दाखवून म्हणू शकत नाही की सर ह्यांनी माझे 100 रुपये ठेवलेत अजून दिले नाहीत किंवा ह्याच्याकडे माझे राहिले. त्यामुळे माझं नेहमीच युवकांना हा उद्देश असतो की कुठला पण बिझनेस असेल काय असेल ना आपल्या दमावरती करा, वडिलांची पण घेऊ नका, बँकेकडून घेऊ नका, ते डुबले तर आपली ताकद नाही ती द्यायची, तर जे असेल ते हळूहळू करा, कारण तुम्ही जर त्या दिशेनं पूर्ण ताकद लावून काम केलं ना पैसा आपोआप येतो. त्याला म्हणजे कुठलीच ताकद नाही की ती पैशाला तुमच्याकडे येण्यापासून अडवू शकते. जर तुमच्यात करायची इच्छा असेल ताकद असेल तर पैसा हा नेहमी तुमच्याकडे येत असतो. त्यामुळे मी एक बॅग घेऊन गेलतो आणि 1000-2000 रुपये असतील तेवढ्या ते 1000-2000 संपून गेले ते पण बिझनेस नाही राहिले. फक्त प्रामाणिकपणे लोकांचे विश्वास जपत गेलो आणि त्याच लोकांनी मला वेळोवेळी मदत केली आणि आज तिथं मी 75 एकरावरती शेतीचं काम करतो. ते बघत बघत माझा महाबळेश्वरला एक युनिट आहे जिथून आम्ही 15 लाख प्लस झाडं तयार करतो आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सप्लाय करतो. ते करत असताना 4-5 वर्षापूर्वी महेंद्रसिंग धोनीचं पण फार्म जे 45 एकरामध्ये आहे ते पण आपल्याकडं आलं. तिथं त्यांना पण आपण स्ट्रॉबेरी लावायला शिकवली. सुरुवातीला स्ट्रॉबेरीपासून केलं, परत पायनॅपल असेल, गुआवा असेल, म्हणजे पेरू असेल, सीताफळ असेल, नारळ असेल, त्या सगळ्या गोष्टी त्यांना लावायला आपण कारणीभूत ठरलो आणि त्या सगळ्या फार्मचे डिझायनिंगपासून ते प्लांट लावण्यापर्यंत आणि आपण आता जी माझी कंपनी आहे ते आता फक्त झाडं लावत नाही किंवा झाडं पोचवत नाही, त्याला आपण कन्सल्टन्सी पण देतो आहे आणि त्यांचा माल विकायला पण आपण झारखंड, बिहार आणि जे ओडिसा, छत्तीसगड असेल त्या भागामध्ये शेतकऱ्यांना मदत करतो. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आता चालू आहेत. खूप छान. आपण सक्सेसचा जर कुठला भाग असेल तर प्रचंड कष्ट, मनापासून करणं कुठली गोष्ट, विश्वास संपादन करणं आणि कमिटमेंट पाळणं. यामुळे त्यांनी कुठली गोष्ट त्याला एकदा सांगितली की ती कमिटमेंट ती करणारच कुठल्या गोष्टीत. तर ही जी काही क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत, आज आपण त्याचा प्रवास ऐकला, तिथेच म्हटलं की पूर्ण आपण सगळा प्रवास त्याचा पाहत होतो. त्याला स्ट्रॉबेरी मॅन म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली स्ट्रॉबेरी आपल्या महाबळेश्वरची, त्यांनी झारखंडला ती स्ट्रॉबेरी आज महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म असेल किंवा राजभवनात अनेक ठिकाणी वेगळ्या लेवलला ते नेलं. हे कष्ट, ऑब्झर्वेशन आणि काय काय गोष्टी त्यांनी मनापासून आपण सगळ्यांनी ऐकल्या. मी त्याला त्याच्या पुढच्या करिअरसाठी आपल्या सगळ्याच्या वतीनं मला वाटतं नंदिनी तुझ्या विशेष नावाने नाही माझ्या दोन्ही आहेत मॅडमच्या नावाने अजून एक चालू करतो, अजून एक फॉर्म विशेष नावाने पण तो चालू करतो. त्याच्या पूर्ण पुढच्या वाटचालीसाठी सर्व अल्फाबाईट परिवारातर्फे आपण शुभेच्छा देऊया. घरी गेलो होतो मला 10 वर्षापूर्वी, अतिशय छपराचं घर होतं. तो आता मला म्हणाला सर तू माझं येऊन घर बघा, तुम्हाला खूप आनंद वाटेल, कारण त्यांनी इथे डाळिंबाचं मोठं पीक तो घेतोय. तर निश्चित त्याच्या घरी एकदा जायला आवडेल आणि त्याची अशीच प्रगती होत राहू अशा आपण शुभेच्छा देऊ आणि त्याला धन्यवाद देऊया. धन्यवाद.